आज आपण एकदम छान अशी मस्त भाजी बघणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता। आज आपण ढेमसेची भाजी बनवणार आहोत। आमच्या विदर्भ साइड म्हणजे नागपूर साइडला पुष्कळ असे छान मस्त असे ढेमसे मिळतात आणि एकदम कोवळे असतात आणि खूप छान असतात। तर मग मला पण इथे आपल्या नाशिकमध्ये छान ढेमसे मिळाले आणि माझ्या मिस्टरांना तर खूपच आवडतात। तर बघा, असे ढेमसे जे आहे ना ते अगदी आतमधून कोवळे असले पाहिजे। तर त्याच्यावरती जे आहे ना असे थोडेसे बारीक 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 असे आपल्याला केसांसारखं दिसतं। तर आपल्याला हे असेच ढेमसे घ्यायचे आहे आणि इथे मला खूप छानच ढेमसे मिळाले, अगदी कोवळे मिळालेले आहे। त्यामुळे मी याच्यावरची जी सालं आहे ते काढलेले नाहीये, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि देठाची बाजू काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने मात्र आपल्याला थोडंसं असं कोरून आतमधलं सगळं काढून घ्यायचं आहे। तर आतमध्ये माझ्या याच्यामध्ये बिया निघाल्या, पण अगदी कोवळ्या होत्या। त्या तुम्ही अगदी घेऊ शकता भाजी खाताना किंवा म्हणजे भाजी बनवताना, किंवा अगदी नाही घेतल्या तरी चालणार आहे। तर मी यामधल्या अगदी थोड्याशा बिया घेतल्या आणि बाकीचा जो गर आतमधून निघतो आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे। तर खूप जास्त गर काढून टाकायचा नाहीये, आतमध्ये अगदी थोडंसं पोकळ करायचं, कारण आपल्याला यामध्ये ना मसाला भरून घ्यायचा आहे। त्यामुळे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता, या पद्धतीने आपल्याला हे असे ढेमसे साफ करून घ्यायचे आहे आणि आतमध्ये आपल्याला मसाला भरण्यासाठी जागा करून घ्यायची आहे। तर मग मी हे अर्धा किलो आणले होते, तर त्यामधले अगदी आम्ही दोघच जण खाणार असल्यामुळे इथे 4च ढेमसे घेतलेले आहे आणि ते स्वच्छ करून घेतलेले आहे। त्यामधलं आता गर पण काढून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। पहा, आता हे आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये मस्त असे धुवून घ्यायचे आहे। तर मी हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे। त्यातल्या मी बिया घेतलेल्या नाहीयेत, बाकी जो गर आहे तो घेतलेला आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया। आता आपल्याला याच्यासाठी मसाला करायचा आहे। तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे, त्यामध्ये आता बघा इथे मी कोथिंबीर घेतली मूठभर, त्याच्यानंतर अद्रक घेतले, हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतलाय भरपूर सारा आणि तीळ घेतलेली आहे आणि खसखस मात्र नक्की घ्यायची आहे। आता सगळ्यात आधी आपल्याला हे खोबरं जे आहे हे बारीक बारीक कट करून मिक्सर जारमध्ये टाकून आधी ते ग्राइंड करून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित ग्राइंड होतं आणि आपल्या मिक्सरला देखील काहीच प्रॉब्लेम येत नाही। बघा, आता हे छान ग्राइंड झालेलं आहे। याच्यापैकी अजिबात काहीच मी परतून घेतलेलं नाही, गरम केलेलं नाही। आता हे बाकीचं सगळं आपल्याला कोथिंबीर, त्याच्यानंतर तीळ, खसखस, मिरच्या, त्याच्यानंतर अद्रक, लसूण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे आणि तो जो गर काढलेला होता ना तो देखील आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता यामध्ये थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहेत, तर मी इथे हळद घालून घेणार आहे, त्याच्यानंतर धणे पूड घालून घेणार आहे, त्यानंतर आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे आणि इथे मी घरचा हा गरम मसाला केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आपल्याला। खूप छान मसाला तयार झालेला आहे बघा। आता हे सगळं आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सर जार मधून ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा, पाणी अजिबात घालायचं नाही यामध्ये। तर आपला हा मसाला इथे व्यवस्थित ग्राइंड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा जो मसाला आहे हा आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायचा आहे, किंवा मग डायरेक्ट मी आता हा ढेमस्यांमध्ये भरायला घेते आहे आणि ढेमस्यांमध्ये भरताना अगदी एकदम व्यवस्थित असं दाबून दाबून आपल्याला भरायचं आहे। आता यातलं सगळं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आहे सुरुवातीला, कारण आपण हे पाण्यामध्ये ठेवलेले होते, पाहू शकता तुम्ही। आता यामध्ये मी असे व्यवस्थित दाबून आपल्याला भरून घ्यायचं आहे। इथपर्यंत जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या अशाच व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता हे सगळे ढेमसे आपले एकदम व्यवस्थित असे भरून झालेले आहे। तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे, तुम्ही इथे कढई देखील घेऊ शकता आणि यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल थोडं जास्तच घालायचं आहे इतर भाज्यांपेक्षा। आणि आता हे गरम झाल्यानंतर आपल्याला 1 चमचा इथे मोहरी घालून घ्यायची आहे। ती तडतडली की मग नंतर 1 चमचा आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आणि जिरं पण छान अगदी मस्त असं गरम झालं की इथे मी एक मीडियम साईजचा कांदा कट करून ठेवलेला होता आणि एक टोमॅटो कट करून ठेवलेला होता। तर सुरुवातीला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे इथे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे, अगदी कांदा फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत। आणि यामध्ये आता थोडंसं
हिंग घालून घ्यायचं आहे आणि हे छान असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला. आता कांदा छान परतला गेला आहे. आता एक आपल्याला टोमॅटो जो मी कट करून ठेवलेला होता तो घालून घ्यायचा आहे. तो पण आपल्याला छान असा परतवून घ्यायचा आहे. आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे, पण लक्षात ठेवायचं आपण जो वाटण केलेला आहे त्यामध्ये देखील आपण मीठ घालून घेतलेलं आहे. आता छान मस्त टोमॅटो पण परतून झालेला आहे. आता याच्यावर थोडं झाकण ठेवून 2 मिनिटांची वाफ काढून घ्यायची आहे. आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते थोडं उरलेलं होतं ते सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि कांदा आणि टोमॅटो बरोबर छान एकदम मस्त परतवून घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही कलर रंग किती छान आलेला आहे ना. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं. अगदी न खाणारे देखील खातील इतके सुंदर ढेमसे होतात जर तुम्ही ह्या पद्धतीने जर केले तर. आणि आता हा मसाला सगळा पसरवून ठेवायचा आहे आणि त्यावर आपले जे भरलेले ढेमसे आहेत ना ते ठेवायचे आहे. आणि स्लो गॅसवर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. स्लो गॅसवरच आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे. 5 मिनिटांची वाफ काढून द्यायची आहे. पहा 5 मिनिटानंतर आपलं हे सगळं खूप छान अगदी मस्त खालून छान अगदी ते शिजलेले आहे. तर या स्टेजला आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्हाला जर इथे ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही करू शकता. ग्रेव्ही पण खूप छान लागते. आता हे आपल्याला मस्त 10 मिनिटं झाकून ठेवायचं आहे आणि हे शिजू द्यायचं आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता तेल पण अगदी तर्री पण किती छान वरती आलेली आहे आणि ढेमसे पण एकदम छान असे मस्त शिजलेले आहे. तर पुन्हा आपल्याला 5 मिनिटं पुन्हा तसेच शिजू द्यायचे आहे. बघा आता हे मी उलटे पालटे करून घेतले होते, मध्ये एकदा दोनदा चेक केलेलं आहे. 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे. पहा वा वा किती मस्त आणि अगदी किचनमध्ये खूप सुगंध असा दरवळत आहे. भाजी खूप सुंदर झाली होती आणि भाताबरोबर तर खूपच छान लागते. तर मग आम्हाला भाताबरोबर पण पाहिजे होती त्याच्यामुळे मी इथं थोडी ग्रेव्ही पण करून घेतलेली आहे. बघा कलर वगैरे आणि ढेमसे पण खूप सुंदर शिजलेले आहे आणि खूपच कोवळे असल्यामुळे ते छान शिजलेले आहे आणि पटकन शिजलेले आहे. जर थोडे अगदी जठर जर असले ना तर मग मात्र आपल्याला याच्यावरची सालं काढूनच मग आपल्याला बाकीचं सगळं सेम करायचं आहे. पण शक्यतो कोवळे बघूनच घ्यायचे आहे. इथे आपली भाजी मस्त रेडी झालेली आहे. वरतून मी आता गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर नक्की विदर्भ स्टाईल ही ढेमसे करून बघा.